इथं ओपनला जरी नगराध्यक्ष पडला असता तर आम्ही अहोरात्र कष्ट करून आम्ही गुंडू यांनाच निवडून दिला असतं. ज्यावेळेला जनतेचं मतात रूपांतर होईल ना त्यावेळेस समजेल काय गोष्टी होणार आहेत त्या. कारण का तो माणूस ऐकत नाही, तो हिमालयासारखा माणूस आहे, तो विकास कामाला कधीच कमी पडलेला नाही. त्यानं त्याच्या पाठीशी हिमालयासारखा उभारलाय. स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्याने सगळं इथे केलेलं आहे. आम्ही त्याच्याशिवाय कुणालाही निवडून देणार नाही. 4 गट एकत्र का झाले आणि मुश्रीफ साहेब एकीकडे का झाले? जनता दल मोडली. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. 2 डिसेंबर ही तारीख जसजशी जवळ येईल तसतसं नगर परिषद मतदारसंघामध्ये वातावरण जे आहे ते उत्साही होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तरी दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचा परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या शहराचा विकास झाला आहे की नाही, हीच मतं जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय गडिंग्लज नगर परिषद अर्थात गडिंग्लज शहरामध्ये. गडिंग्लज हे कोल्हापूर सीमेवरचं, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील एक शहर आहे. एक मुख्य बाजारपेठ म्हणून बघितलं जातं. या गडिंग्लज शहराचा विकास किती झालाय, जनतेचा कौल कोणाकडे आहे हे मी आता पाहणार आहे. आणि मी सध्या पोहोचलोय गडिंग्लज शहरातील नदीवेस परिसरामध्ये. आणि याच परिसरात एका पारावर काही नागरिक जे आहेत ते गप्पा मारत बसलेत. आपण त्यांच्याशी बोलूयात, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. निवांत बसलाय गप्पा मारत? होय, बसला. काय शेताबितात जाऊन आला वाटतं? होय. काय लावले? काय ऊस? ऊस आहे. कुठल्या कारखान्याला जाते? हळी कारखाना. कुठल्या? हळी कारखाना. बर, किती दर दिलाय? काय दर अजून काय नाही. अजून दर दिलेला नाही? बर, बघूया आता. मग ऊस जायला लागलाय? पण नाही, अजून ऊस जायचं आहे. बर, आता दुसरीकडे आता 2 तारखेला बटन दाबायचं आहे, जाणार आहे का नाही? काय कुणाचं वार आहे गडिंग्लजला? गडिंग्लज गुंडू पाटील आहे, वार्डात 9 मध्ये. बर, कोण आहे ते? गुंडू पाटील, राष्ट्रवादी. त्यांचं काय वातावरण आहे इथं? चांगलं आहे की काय? कामं चांगली आहेत वार्डात. त्यांची कामं केल्यात तिने? होय, आहे ती वार्डात कामं आहेत की. काय मामा, तुम्हाला काय वाटतंय? आपण फिरतोय आता मस्तपैकी, जरा जाऊन येते बाजारा बिजारात, कुणाचं वार दिसतंय? इथं गुंडू पाटलाचा वार आहे. गुंडू पाटलाने जनता दलाची अधिक कामं काही केली झालेली आहेत. मशानभूमी झाली, तिथून कोरोना काळामध्ये स्वतः अंगावर पंप घेऊन घरोघरी पत्त्याच्या दारामध्ये औषधं मारली. तिथून नदीचा घाट झाला, रस्ते झाले, हे मशानभूमीच्या शेजारी झाले, संडास 2 बाथरूम चालू आहे, जोरात काम चालू आहे. त्यावर गडिंग्लज नगर परिषदेचं नाव आहे की? हो, बरोबर आहे की, नगरपालिकेचं आहे. पण मुश्रीफ साहेबांनी त्याच्या पाठीशी हिमालयासारखा उभारलाय. त्या निधी आल्यामुळे हे सगळं मशानभूमी गडिंग्लज तालुक्यात कुठं नाहीये, कोल्हापूर जिल्ह्यात नाही असं मशानभूमी झालेली आहे. मामा असं म्हणतात मुश्रीफ साहेब हिमालयासारखं पाठीशी उभं राहतात, पण ते फक्त बोर्डवरच नाही. त्या स्वतः हे मिळते नाही, तर मिळल्याशिवाय मिळत नाही. हे पैसे आधावानं आल्याशिवाय, पैसा मिळाल्याशिवाय कुठलेही कामं होत नाहीत. गल्लीपासून दिल्ली पण संपूर्ण एकच त्यांचं हे आहे, रांक आहे. त्याच्यामुळे निधी येते. इथं निधी आल्याशिवाय कुठलं होत नाही. आतापर्यंत 1969 सालापासून हे रस्ते जे रिंग रोड झालेले आहेत, धरलेत, ते कुणीही अजून केलेले नाहीत, काय नाहीत. या करण्यासाठी आम्ही गुंडू पाटलांना हे दिलेलं आहे. तुम्हाला मतदान आम्ही करतो, वार्डात निवडून आणतो, तुमचं वारा आहे, हे रस्ता झाला पाहिजे, नदी विषयाला एसटी थांबली पाहिजे. यासाठी नगर परिषदेवर सत्ता यायला पाहिजे की? सत्ता गुंडू पाटील मुश्रीफ साहेबांची सत्ता आली तरच होणार आहे काम, नाही तर अजिबात होणार नाही. मग यापूर्वी कामं झालेली नव्हती, तर आता ते मुश्रीफ साहेबांनी कामं केलीत म्हणतात. मग जनता दल कसे काय सत्तेवर येते? जनता दल सत्तेवर कुठला असेच की काय सांगायचं, काय बोलण्याचं काय नाही, त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. ती सत्तेवर येते, आता येणार नाहीच. ती गेल्या 5 वर्षामध्ये गुंडू पाटला आल्यानंतरच एक कामं झालेली आहे सगळी. त्याच्या आधी 25 वर्षे होते की नाही, जनता दल मोडली. आणि ह्या वार्डामध्ये 9 वार्डामध्ये गुंडू पाटलाचं हे आले, निवडून आले, त्यावेळी कामं आमची झालेली आहेत. काय मामा, काय खरं बोलतात काही? हा, बरोबर आहे की. मशान बांधली, येऊन स्वतः येऊन उभारून गुंडू पाटील काम करून घेतलं. मग जनता दल काय येते? जनता दलाची सत्ता काय येते? मग आता गेल्या वेळेला कुठे होती? याच्या अगोदर होती. आता कुठं आहे? आता कुठे आहे?
आता नगर प्रशासक आहे त्यावर, म्हणायचं आता प्रशासक काय म्हणायचं. प्रशासनाची आधी झालेली कामं पण ती म्हणतात की आमच्या वेळेतच आम्ही जी कामं केल्यात ती कामं म्हणून तर गडिंग्लज चांगलं झाले, सुधारले. पण सगळी म्हणतातच ते, म्हणायचं असते ते. हे काम दाखवू द्या आम्हाला. हा? एक काम दाखवून 69 हे ऍक्विशन केलेले रस्ते जे आहेत गावाच्या भोगत्यावरचे एकही रस्ता झाले नाही अजून. आणि जे रस्ते झाले असते ते ऍक्सिडेंट झाले नसते. शंकेश्वर रोड ते चंदगडपर्यंत जाणारा रस्ता आहे. चंदगडपर्यंत येणारा बाजून शंकेश्वरला जाऊन बेंगलोरला जाणारा रस्ता आहे. हा 80 फुटाचा रोड आहे, 80 फुटाचा चौक आहे. तो 80 फुटाचा चौक आहे, ते कुणीही काही केलेलं नाही, कारण तसाच आहे, तटस्थ आहे. आता तुम्ही मतदान करणार आहे, मतदान करत असताना पक्ष बघणार, व्यक्ती बघणार, इथला गट बघणार का विकास बघणार? विकास बघणार. विकास बघत असताना ती व्यक्ती सिन्सिअर असली पाहिजेत, ती करणारी पाहिजेत, उमऱ्यापर्यंत जाऊन पोचली पाहिजेत, अशा म्हणून आम्ही माणूस बघणार आहे. आता कुठलं मोठं असं महत्वाचं काम राहिलं इथं गडिंग्लज मध्ये व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? मोठं काम म्हणजे हा रस्त्याचा रिंग रोडचं महत्वाचं काम राहिलेलं आहे. हे गडिंग्लज नदीवेस म्हणजे एक ग्रामीण भाग आहे. महादेव देवळापासून खाली नदीविषयीपर्यंत हे गावाला काय स्वरूप आलं पाहिजे, नदीविषयीला स्वरूप आलं पाहिजे, तर ते कुठं दिसणार, चांगलं दिसणार आहे. त्याच्या इथं बरेचशा पडलेल्या जागा आहेत, या जाग्यावरती सफाई करून वृद्ध माणसं वगैरे बसण्यासाठी होत्यासाठी हे आपल्याला करून पाहिजेत आम्हाला. दादा तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आपण जाणकार आहात, आपण समाजात फिरत असतोय, वावरत असतोय, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतंय, कुणाचं वारं इथं जोरदार दिसतंय? सुरुवातीला काकाने काय बोललं तुम्हाला की स्मशानभूमी वगैरे म्हणून. जर का तुमचा कॅमेरा असेल तर फक्त फिरून बघा, कार्यालयासारखं दिसतंय की, म्हणजे पूर्ण प्रोफेशनल असं करून टाकलेलं आहे स्मशानभूमी. आणि जे मगाशी तुम्ही विषय बोलला होता नगर परिषदचा, ज्या वेळेला की सत्ता त्यांनी प्रशासक असताना तुम्ही ज्या वेळेला कामं केल्या त्यांनी म्हणतात प्रशासक होतो म्हणून हा निधी मिळाला आहे. कारण मुश्रीफ साहेब मंत्री महोदय असल्यामुळे त्यांच्या निधीतून हा आलेला पैसा. त्यांची ज्या वेळेला जनताची सत्ता होती त्यावेळेला ते कधी निधी आलेला नाही आहे. प्रशासक ज्या वेळेला आले ना तेव्हापासून हा निधी आलेला आहे. त्याच्यामध्ये विकास कामं भरपूर झालेले आहेत. राहिला आमचा वार्ड 9 नंबरचा रामगड उर्फ गुंड्या पाटील यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक घरोघरी उंबऱ्यापासून प्रत्येकाने समोरासमोर जाऊन भेटलेलं आहे. मग तुमचं बांधकाम असून देत कामगाराचे, म्हणजे ज्या शासकीय योजना असल्या, विधवा महिलांची योजना, पेन्शनची योजना, पहिला तुमच्या शिक्षणच्या योजना, बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्या योजना कनी म्हणजे तुम्ही जनता आपल्यापाशी येण्यापेक्षा आपण त्यांच्या घरोघरी जाऊन त्या पूर्ण कशा करायच्या, त्यांच्या डॉक्युमेंट्स वगैरे ज्या असतील त्या पूर्ण कशा घ्यायच्या, ज्या आता वयस्कर लोकांची पेन्शन योजना असतील ज्या तुम्हाला कुठं जाऊ शकत नाहीत, हेरपाट्या मारा लागू नये, तिथं स्वतः कार्यालय चालू करून स्वतः सगळ्या गोष्टी निधी आणून सगळ्या गोष्टी करून त्यांनी प्रत्येकाच्या योजना घरापर्यंत पोहोचून दिलेल्या आहेत, जेणेकरून की एका व्यक्तीला त्रास होऊ नये की हेरपाट्या मारा लागू नयेत. प्रत्येक योजना पूर्ण करून प्रत्येकाच्या एवढा निधी द्यायचा, प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत त्या घरोघरी पूर्णपणे पोहोच केलेल्या आहेत. पण आता मुश्रीफ साहेबांनी निधी दिला किंवा तुमच्या इथल्या स्थानिक उमेदवारांनी, नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. मात्र इथल्या जे नगर परिषदेवर जी सत्ता येणार आहे ती सत्ता सत्तेत बदल होणार नाही असं म्हटलं जाते. आता ही बदल होणार नाही ही प्रत्येकाची मानसिकता असते, पण हे बदल घडवणारी जनताच आहे. ज्या वेळेला जनतेचं मतात रूपांतर होईल ना त्यावेळेस समजेल काय गोष्टी होणार आहेत त्या. पण एकीकडे 4 गट एकत्र आल्यात, मुश्रीफ साहेब एकीकडे आहेत. अहो हीच सहानुभूती आहे ना, ऐकून घ्या. तसा एक माणूस एका ठिकाणी राहतो तो हिमालयासारखं उभा राहिलेला आहे. तुम्ही एकाला माणसाला तुम्ही ह्याच्यात धरण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येऊ शकता. याचा अर्थ असा होतो की तो माणूस कुठेतरी पूर्ण म्हणजे विकास कामं करून तो निधी पूर्ण आणून देऊ शकतोय. त्याला तुम्ही अडवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला 4 लोक तुम्ही इमर्जन्सीला कुठल्याही गोष्टी तुम्ही एकत्र येऊ शकता. म्हणजे एका माणसासाठी तुम्हाला घोषित करायचं असेल तर तुम्ही 4-5 जण एकत्र येऊ शकता. कारण का तो माणूस ऐकत नाही, तो हिमालयासारखा माणूस आहे. तो विकास कामाला कधीच कमी पडलेला नाही. त्यानं कधी शहरासाठी विकास करताना कुठल्या ह्याच्यातनं बघितलं नाही. प्रत्येक वेळा विकास हा शहराचा व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांचं ते मानस आहे. ते मानस घेऊन जाताना क्वचित विरोधकांना काय वाटायला लागले की बाबा ह्या गोष्टी कुठंतरी वरचढ व्हायला लागल्यात, त्याच्यामुळे आपले कुठंतरी आम्ही कमी वाढवले लागले, त्याच्यामुळे ह्यांना कुठंतरी गोष्टी करण्यासाठी ह्या एकत्र येते. किती वर्ष राहता इथं? मला वाटतं आता कमीत कमी 58-60 वर्ष आहेत. 60 वर्ष तुम्ही तिथं झाली? हो. 60 वर्ष आधीपासून. मग या इतक्या वर्षात गडिंग्लज बदललंय का? बदलले की फुल बदलले. काय बदललंय? सगळं काय मा सगळं बदलले. मग ह्यो बदल जो आहे ह्यो बदल घडवून आणला कोणी? मुश्रीफ साहेबांना आणला. अहो पण जनता दलाचं वर्चस्व. जनता ते नगरपालिकेमध्ये जनता राहिली. ते काय कुठे घटात काम करत नाही, झाडू मारा येत नाही, घटात काढा येत नाही, चावीच बघत नाहीत, पायपा फुलाला बघत नाहीत. मग आम्ही तक्रार दिली की मग करतात येऊन जनता नगरपालिका. मुश्रीफ साहेबांची सत्ता का आली नाही? मुस्लिम सत्ता का आली नाही म्हणजे आता येणार की आता काय वाटतंय? हा डोळ दाखवून येणार. नदीवेस असा एवढा मोठा परिसर आहे. नदीवेस मध्ये आता समोर स्मशानभूमी आहे.
बसायला तुम्हाला कट्टे बिट्टे झाले अजून हे हनुमान मंदिर बी पण हे बांधलं. नगर परिषदेनं केलं. नगर परिषद निधी म्हणतं या मारुती देवळाचा परवा 10 लाख रुपये मंजूर झाले. मंजूर झालं. 10 लाख रुपये बसलेलो आपण या ठिकाणी मारुती देवालयाचं 10 लाख रुपये मंजूर झालेत. मटेरियल येऊन पडलेलं आहे. हे इथं खडी वगैरे येऊन पडलेलं आहे. हे हनुमान जयंती ह्याचा म्हणजे गाभारा हा बांधण्यासाठी. आणि बरेचसे मला वाटतं किती 100 वर्षापूर्वीपासून त्या गणेश याच्यामध्ये हिंदू धर्माचे देवळं बिवळं जे होती ही कम्प्लीट नवीन रूपाला आलेले आहेत. नवीन रूपाला आलेले आहेत. तसे ते रस्ते व्हावं 80 फुटा 40 फुटा रस्ता व्हावा हा म्हणून आमची फार मागणी आहे. नदीविषयीला जुना गडीला आहे त्या कोल्हापुरात जसं गंगाविषयीला एसटी थांबती तसं नदीविषयीला एसटी थांबेल असं हा रस्ता झाला की कुठल्या थांबणार. शंकेश्वर ते चंदगड ते शंकेश्वर हा रस्ता सुरुवात एसटी चालू होईल. होऊ घातलेल्या गडिंग्लज नगर परिषद निवडणुकीमध्ये जनता दल जनस्वराज शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांची आघाडी आणि आम्ही फक्त राष्ट्रवादीची आघाडी आमच्या. बर. आणि स्वतः मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. वारच जनता दलाचा आणि त्या चौघांचाही म्हणतात की कसं आहे विकासाच्या जोरावर विरोधकांना मत मिळवता येत नाहीत या दृष्टिकोनातून ते तसं बोलतायत. बर. मग तुमचा जोर कसा आहे म्हणताय तुम्ही, कसं काय आहे? आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांच्याकडे जातोय आणि इतर बाबतीत म्हटलं तर आमचा नगरसेवक आहे तो रात्र आणि दिवस लोकांच्यासाठी केव्हाही अपरात्री केव्हाही जरी फोन केला तरी आमच्या दारात 5 मिनिटात हजर होणार असा आमचा उमेदवार आहे. 5 मिनिटात दारात हजर होत्यात. पण विकासाचं काय? विकास हा 5.5 कोटी रुपये स्वतः वैयक्तिक मुस्लिम भावांच्या भांडून त्याने या भागातली कामं केलेली आहेत. त्यामुळं त्याचा विजय हा निश्चितच मानला जातोय. मुश्रीफ साहेबांच्याकडनं निधी येतोय तो फक्त बोर्डवरच चिटकून राहतोय. नाही प्रत्यक्ष कामात इथे जर बघितला तर ही पलीकडची गटार आहे 70 लाखाच्या बाबतीत स्मशानभूमी आहे, नदीघाट आहे, परत गल्लीतील आमचा कुंभार समाजाचं हे आहे मंदिर गोरव काका मंदिराचं काम त्यांनी 35 लाखात म्हणजे जवळजवळ 60 लाखापर्यंत निधी म्हणजे देवळासाठी आणलेला. बर. दादा तुम्हाला काय वाटतंय? काका सांगायला लागल्यात विकास आमच्या इथं झालाय. खरोखरच गडिंग्लज मध्ये विकास झालाय का? भरपूर मुश्रीफ साहेबांच्यामुळे भरपूर विकास गडिंग्लज शहराला झालाय. आणि तर जनता दलाची आणि विकास मुश्रीफ साहेब कशाला करतील? मुश्रीफ साहेब हे मंत्री असल्यामुळे आणि आमच्या तळागाळातल्या गरीब लोकांच्यासाठी जीव देणारा माणूस मुश्रीफ साहेब आहे. आणि त्यात गुंडू पाटील जास्त आहे. आणि प्लस आज जर का म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी जर का खुलं हे झालं असतं तर आज गुंडू पाटील हे शहरात 1 नंबरचा नगराध्यक्ष होता. बर. आता काय वाटतंय? आता इतकं सगळं वातावरण सगळं बदललं. एकीकडे 4 गट एकत्र आल्यात आणि एकीकडे फक्त मुश्रीफ साहेब एकीकडे आहेत. 4 गट एकत्र का झाले आणि मुश्रीफ साहेब एकीकडे का झाले याच्यावर प्रश्न तुम्हीच निर्माण करा की बाबा मुश्रीफ साहेबांची ताकद किती जास्त आहे. म्हणजे 4 गट एकत्र होऊन प्लस एक मुश्रीफ साहेब लढतो इथं. मग तुम्ही मुश्रीफ साहेबाचं मोठं वजन किती आहे हे त्यातनं लक्षात येते. काय बाजाराला चालला आता संध्याकाळची वेळ झाली? हो जरा भाजी आणण्यासाठी चाललो. बर. आता भाजी पण तुम्ही बघत असताना निवडूनच तिथं बघताय नाही कुठली चांगली आहे कुठली खराब आहे, चांगली चविष्ट कुठली होईल बघताय का नाही? तसंच आपल्याला भागाचा नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष किंवा आपला नगर परिषदेवर सत्ता हुडकताना पण तशी आपण हुडकतोय. कोणाची हुडकणार आहे? आमच्या इथं नगरसेवक हा खमक्या आम्ही अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. कारण की का सांगतो तुम्हाला, आम्ही ह्याच्यात पक्ष बघितलेला नाही आहे. कारण की आमच्या इथं रामगोंडा पाटील म्हणून उर्फ गुंड्या पाटील आहेत ते प्रशासक असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या जीवावर रात्रंदिवस इथल्या सगळ्या लोकांची त्यांनी अहोरात्र काम केलेले आहेत. विधवांची पेन्शन म्हणा, परत ह्याचं बांधकाम कल्याणचं कार्डाचं म्हणा, कोणतरी वारले तर त्यांना लाकडं द्यायचं ते म्हणा, कुणाचा ऍक्सिडेंट झाला, परत वृद्ध माणसांना दवाखान्याला न्यायचं, त्यांच्या घरी कोणतरी नसलेलं हे असलं तर त्याच्यासाठी ते स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांनी
सगळं इथे केलेलं आहे. आम्ही त्याच्याशिवाय कुणालाही निवडून देणार नाही. त्यांच्याशिवाय तुम्ही कुणाला निवडून देणार नाही म्हणताय, पण स्वतःच्या पैशातून त्यांनी विकास कामं केलीत, लोकांना मदत मोठ्या प्रमाणात केलीत, सगळं केलीत. पण आता प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक नगरसेवकाला पैसे खर्च करायचं एक लिमिट असते ना, त्यांचा पैसा संपणार नाही का? मग आता पुढं विकास करायचा झाला तर विकास मग कसा होणार? प्रत्येक नगरसेवक हा आत्ता पैसे खर्च कराल. आम्हाला आत्ता पैसे खर्च करणारा नगरसेवक नको आहे. आम्हाला पहिल्यापासून जो लोकांच्याकडे लक्ष देतोय तो नगरसेवक पाहिजे. तुम्ही काय म्हणता ते गरज असली की तेवढं येणार, गरज नसल्यानंतर असला नगरसेवक नको आहे. हा, आणि इथे सगळं लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे गुंडू पाटीलच नाव घेतात. आणि त्याच्या लेडीज सुद्धा. आता साधंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इथं एक महिलांच्यासाठी ह्याचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला. मी पण गेलेले तिथं. मी पण गेलेलं सहज म्हटलं असं एक तिथं विधवाबाई होती, तिचे मिस्टर नव्हते, ते तिला मुलं नव्हती, काय नव्हती. मग मीच म्हटलं ह्या बाईला नवरा नाही आहे, अजून राबून खात्या, जवळजवळ 70-80 वर्षाची आहे ती, आणि भाड्यानं राहते, तिला घर सुद्धा नाही. त्यांनी तिला दिवाळीचा बाजार सुद्धा भरून दिला, हे करून दिलं तिच्यासाठी खास. तिथलं बसलेल्याने निधी दिला तिच्यासाठी, तिला हे केलं. कारण की जवळजवळ एप्रिल पासून पाऊस पडत आहे. ते बांगल्याला ती बाई कशी जाणार कुडकुडत हे करत. तिच्या घरी येऊन तिची माझ्या बोलण्याचं तिने दखल घेऊन त्या बाईला त्यांनी आजपर्यंत त्यांनी मदत करत आहेत आणि करणार सुद्धा आहे. हे झालं तुमच्या प्रभागापुरतं मर्यादित. पण आपल्या नगर परिषद, आपला गडिंग्लज शहर जे आहे, आपण म्हणतोय माझा गडिंग्लज माझा अभिमान, जे आपण म्हणतोय एक आपलं ब्रीद वाक्य आहे. पण आपला माझा गडिंग्लज माझा अभिमान राहिलाय का आता? राहिलाय म्हणजे तसं लोकांनी ठेवायला पाहिजे होता. का सांगू, तुम्ही आता येणाऱ्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही इथं ओपनला जरी नगराध्यक्ष पडला असता तर आम्ही अहोरात्र कष्ट करून आम्ही गुंडो यांनाच निवडून दिला असतं. मग आत्ताच्या तुमचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? नगराध्यक्षाचं आहे की आता कसं आहे, ते ह्याच्यामध्येच पडलेलं आहे ना, एनटीच्या ह्याच्यामध्येच पडलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचाच हा निवडून येणार. कारण की का, इथं सगळी निधी ही मुश्रीफ साहेबांनीच केलेली आहे पुढे होऊन. पण जनता दलाचं ज्यावेळेला सत्ता होती किंवा त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या जाहीरनाम्यातनं किंवा त्यांच्या अजेंड्यातनं असं दिसते की त्यांनी सगळी कामं इथं केली. त्यांनी कामं केले तर त्यांनी आम्हाला पुरावा देऊ देत की आम्ही एवढा निधी वरून आणला केला. त्यांच्याकडे सत्ता होती, काय केलं ते त्यांनी देऊ देत. आणि आम्ही पण मुश्रीफ साहेब इथं सत्ता नसताना, प्रशासक असताना काय काय कामं केली ते आम्ही देतो. आम्ही सगळे लेडीज मिळून तुम्हाला देतो. आम्ही म्हणजे असंच गुंडूदादाच काम करतात त्यांनीच असं द्यावं असं नाही आहे. इथली स्मशानभूमी म्हणा, मंदिर म्हणा, आम्हाला आमच्या समाज मंदिरमध्ये 5 बायका बसायला असं जागा नव्हती. त्यांनी 32 लाखाचा निधी आणून इथे दिला. स्मशानभूमीमध्ये पाऊस पडायला लागला तर मड आत जळालं किंवा दुसरं प्रेत गेलं तर तिथं थांबायला जागा नव्हती. तुम्ही बघू शकताय ते सुद्धा. हे नदी घाटावर बायकांना धुणं धुवायला म्हणा, सणावाराचं धुणं धुवायला गेलं तर तिथं सुद्धा धुवायला जागा वगैरे काही नव्हती, ते सुद्धा हे केलंय. आता सुद्धा वेशीमध्ये लाइटिंग वगैरे. शेवटचा प्रश्न, गडिंग्लज नगर परिषदेत बदल होणार की नाही? होणार की 100% बदल होणार. तो सुद्धा राष्ट्रवादीच घेऊन येणार बदल. तर आपण पाहिलं की गडिंग्लज शहरामध्ये जे आता मी कुंभारवाडा परिसरामध्ये, नदीवेस परिसरामध्ये लोकांशी संवाद साधला, तिथल्या नागरिकांच्या समस्या, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रशासन आलं त्यावेळेला इथली कामं झालेली आहेत आणि इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातूनच इथं कामं झालीत. मात्र नगर परिषदेची ज्या वेळेला सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये इथं 1ही रुपयाचं काम झालेलं नसल्याचा आरोप जो आहे, एक गंभीर आरोप आहे, तो गंभीर आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे. एकूणच येणाऱ्या 2 तारखेला कुंभारवाडा परिसर असेल, गडिंग्लज नगर परिषद कार्यक्षेत्रातील मतदारसंघातील जी नागरिक आहेत ती कोणाला निवडून देणार, कोणाला कौल देणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.